शहर में चल रहे नामी गिरामी बिल्डर लोढ़ा का डेवलपमेंट का काम बड़े पैमाने पर चल रहा है। वहीं मनसे के पास लोढ़ा ग्रुप का हजारों लोगों के साथ धोखाधड़ी करने का मामला सामने आया है। इस विषय को लेकर मनसे ने लोढ़ा बिल्डर के चल रहे प्रोजेक्ट पर जाकर जमकर नारेबाजी करते हुए आंदोलन किया। वहीं मनसे नेता अविनाश जाधव ने आरोप लगाया कि मध्यम वर्गीय परिवार से एडवांस बुकिंग के नाम पर लाखों रुपए लेते हैं, लेकिन किसी कारणवश लोन मंजूर नहीं होता है, तब बड़ी राशि कट कर देने के लिए कहा जाता है। इसको लेकर मनसे नेता जाधव ने ग्राहकों को दी गई राशि को तत्काल चेक देने के लिए कहा, अन्यथा मनसे स्टाइल से वसूलने की बात कही। इस अवसर पर शहर अध्यक्ष रवि मोरे सहित बड़ी संख्या में मनसे पदाधिकारी व कर्मचारी और पीड़ित परिवार के लोग उपस्थित रहे। प्रत्येक वेळेला ना हात जास्त पुढे असतो, हा लोकांना हे करतो, मिसगाईड करतो। एवढे दिवस मीटिंग झाल्या ना, काय केलं तुम्ही? इकडे इकडे ये इकडे ये चल, तू उत्तर देतो ना, ये ना इकडे पुढे, ये ना उत्तर दे ना, पुढे येऊन साहेब बोलत आहेत, पुढे अरे ये पुढे। याचं काय करणार? या रिक्षा या आजीचं काय करणार? या गरीब आजीचं काय करणार? इकडे ये ना बाबा, पुढे साहेब बोलत आहेत, गॅरंटी घेऊ दे त्याला। या आजीचं काय करणार? या आईचं काय करणार? 1 वर्ष झाला रोज येत आहेत, रोज पैसे मागतायत, त्यांचं काय करणार? यांचा विषय साहेब खरं तुम्हाला मग कशाला येतो? तुला माहिती आहे साहेबांचा, मग तो त्याचीच आई आहे। अरे त्याचीच आई आहे, त्याचीच आई आहे। एक मिनिट, कधी 1 वर्ष झाला? मला बाबूजी 10 दिवसात त्यांचं एक मिनिट, काल आम्हाला उत्तर दिलं, 1 मिनिट, काल आम्हाला उत्तर दिलं देणार। 1 मिनिट बोलत पुण्याला बाकी पुण्याला त्याला देणार नाही म्हणून सांगितलं। तुमच्या कोण बोलत? तो जयेश ना, तो चुकीचं बोलला साहेब। मग आम्ही काय करू? आम्हाला मेसेज कोण देतो? तुम्ही देता ना। ती एक मुलगी आहे, तिला बोलो। आम्हाला काहीच यांचं पण यांचं तर मी झालेलं आहे। किती पैसे दिले होते तू लोटांना? किती परत मिळाले तुला? 5 लाख रुपये कट करता सरळ त्या पोरीचे, चूक आहे ना? असे किती? आता एक पुष्कळ दाखव त्या मुलीचं, तिला 60 लाख रुपये दंड मारलाय तुम्ही। 60 लाख रुपये पेनल्टी आहे। 1,40,000च्या घरात 60 लाख दंड, सगळं चुकीचं आहे। तुम्ही आला स्वतः त्याच्या न्याय करण्यासाठी आला। अरे असे किती लोक आहेत त्या महाराष्ट्रात की लोडांनी फसवलेत? या बाईला हा मुलगा रिक्षा चालवतो, बरोबर आहे? 20-20 रुपये रोज कमवतो आणि 3 लाख रुपये तुम्हाला दिले, त्याचं लोन नाही झालं, त्याचे पैसे परत करायला नको? या मुलीने, ही मुलगी पूर्ण व्यवसाय करायची, तिने तिचे 2 हॉटेल होते म्हणून घर घ्यायचा प्रयत्न केला, 15 लाख रुपये दिले। आज ती मुलगी धंद्यात तिच्या लॉस मध्ये म्हणून तिने त्यातनं क्विट झाली। तिला 10 लाख दिले, 5 लाख कट केलेत। कशाबद्दल 5 लाख कट केले तिचे? का? तिने 15 लाख त्या मुलीला, आई वडील नाहीत, मेहनतीने तिने कमवलेले पैसे आहेत, 5 लाख रुपये कट केले सरळ तिचे। बाबूसिंग साहेबांना किंवा कुराडे साहेबांना तुम्ही म्हणता मला इथे कोणतरी निर्णय देणार हवा। यांचा चेक जोपर्यंत मला आता मिळत नाही तोपर्यंत मी हिटनं हलणार नाही। जा आणि इथं 5 लाख रुपये परत करा, तोपर्यंत आम्ही जाणार नाही। यांचा चेक जागेवर पाहिजे आणि हिचे 5 लाखाचा चेक बोला। गरीब माणसाच्या आनंदावर जाणी घातले खोडा,